हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. तुम्ही एक काम करा, पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची, तर चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नाही. 100% व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला ही रीडिंग लागू करून घ्यायची असेल, तुमच्या भविष्याचे संकेत तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, तर त्यामुळे तुमचे तरंग इथे पोचणे गरजेचे आहे. चॅनलवरती तुमची हजेरी लागणे गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक रीडिंग तुम्हाला तुमच्या जीवनाशी तंतोतंत तुम्हाला सल्ला मिळेल. तुमच्याशी लपलेले पैलू तुमच्या समोर उघडे होतील. तर तुमच्या जीवनाचं सत्य तुम्हाला इथे माहिती पडणार आहे. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, माझ्या हातांवर कार्ड शफलिंग करत असताना तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा माझ्या हातांवर, आणि या कार्ड्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करा. आणि युनिवर्सला प्रार्थना करा मनातल्या मनात, की माझ्यासाठी असा काय महत्त्वाचा सल्ला आलेला आहे, काय संदेश आलेला आहे माझ्यासाठी, तो मला सांगण्यात यावा कृपा करून. नमस्कार कन्या राशी. आता आपण पाहूया तुमच्या रीडिंगमध्ये काय दिसतंय इथे. तर मला इथं स्पष्ट दिसतंय, काळजावर झालेला मोठा आघात आणि फसवणूक तुमची झालेली. तुमच्या आयुष्यात नुकतंच किंवा भूतकाळात एक अत्यंत वेदनादायी प्रसंग घडला आहे, ज्याने तुमचं मन पूर्णपणे तोडून टाकले. ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्याला आपलं मानलं, त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या फसवणुकीमुळे किंवा नात्यातील दुराव्यामुळे तुम्ही आजवर प्रचंड रडला आहात. हा भावनिक आघात इतका मोठा आहे की तुमच्या मनाचे तुकडे तुकडे झालेले आहेत, आणि त्या वेदनेतून बाहेर पडताना तुम्हाला कठीण जात आहे. तुम्ही स्वतः एका खोल अंधारात अनुभवत आहात स्वतःला. तुम्ही सध्या दोन दगडांवर आहात आणि भयंकर द्विधा मनस्थितीमध्ये आहात. तुमचं असं झालंय, दोन्ही दगडांवर तुमचे हात आहेत. तुम्ही सध्या आता एका अशा वळणावर आहात जिथे तुम्हाला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, पण तुमचे दोन्ही हातपाय बांधले गेलेले आहेत. तुमच्या समोर दोन मार्ग किंवा दोन पर्याय असतील. दोन्ही बाजूने तुमचे मन अडकलेले आहे. काय करावे आणि काय करू नये हे तुम्हाला समजेनासे झालेले आहे. तुम्ही तुमचे डोळे बंद करून घेतले आहेत, कारण तुम्हाला सत्याचा सामना करण्याची भीती वाटते. मानसिक गोंधळामुळे तुम्ही योग्य निर्णय पुढे ढकलत आहात, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण आणखीनच वाढत चाललाय. तुमच्या भोवती सध्या सुस्पष्टतेचा अभाव आहे. जितक्या गोष्टी दिसतात तितक्या सरळ नाहीत तुमच्या आयुष्यात सध्या. तुमच्यापासून काहीतरी लपवले जात आहे, किंवा तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड संशय आणि असुरक्षितता आहे. खूप सारी रहस्य, संशय आणि मनातील भीती आहे तुमच्या चालू. रात्रीची झोप उडणे, अस्वस्थ वाटणे किंवा सतत वाईट विचार येणे, या त्रासातून तुम्ही जात आहात. हा काळ भ्रमाचा आहे. अनेकदा समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती खरी नसून केवळ तुमच्या मनातील भीती तुम्हाला घाबरत असते. जोपर्यंत हा मानसिक अंधार दूर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा मार्ग दिसणार नाही. भावनिक पातळीवर इतके मोठे वादळ सुरू असताना व्यावहारिक पातळीवर तुम्ही स्वतःला खूप घट्ट धरून ठेवलेले आहेत. तुम्ही पैशाची असुरक्षितता तुम्हाला सतवत आहे. तुम्ही पैशांच्या बाबतीत घट्ट पकड आणि भविष्याची चिंता खूप करून बसला आहात, ज्यामुळे तुम्ही अत्यंत काटकसरीने वागत आहात. तुमच्याकडे जे काही आर्थिक स्रोत किंवा बचत आहे, ती गमावण्याची तुम्हाला भीती वाटते. तुम्हाला कोणावरही आर्थिक आणि भावनिक विश्वास ठेवायला तुम्ही तयार नाही आहेत. बदल स्वीकारण्याऐवजी तुम्ही जुन्याच गोष्टींना घट्ट पकडून ठेवले आहे, जे तुमच्या प्रगतीला थांबवत आहे. या संपूर्ण अंधाराच्या पलीकडे एक प्रकाशाचा किरणही लपलेला आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच एक नवीन भावनिक संदेश, प्रेम किंवा एखादी नवी संधी दाट ठोठावणार आहे. एक नवी भावनिक सुरुवात आणि अंतर्गत इतर राणीची ऊर्जा मला दिसते. तुमच्या अंतर्मनातून एक निष्पाप आणि प्रेमळ ऊर्जा बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्याकडे एक अफाट आकर्षण शक्ती आणि आत्मविश्वास, मॅग्नेटिक एनर्जी तयार झालेली आहे तुमच्या भोवती. ती तुम्हालाच माहिती नाही. जेव्हा तुम्ही या दुःखातून बाहेर पडाल, तेव्हा तुमची खरी ओळख एक अत्यंत स्वतंत्र, निर्भीड आणि बलवान व्यक्ती म्हणून जगासमोर येईल. तुम्हाला आता कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. तुम्ही सध्या एका अशा मानसिक चक्रव्यूहात अडकलेले आहेत,
जिथे तुमचे स्वतःचेच विचार तुम्हाला सर्वात मोठे शत्रू बनत चालले. तुमच्या जीवनात सध्या अतिविचारांचा विळखा आणि आत्मसंशय, स्वतःवर डाऊट घेणे ही प्रक्रिया चाललेली आहे. तुम्ही तुमचे शत्रू बनत आहात. कन्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची बुद्धी असते. पण सध्या तीच बुद्धी तुमच्या विरुद्ध काम करत आहे. एका लहानशा गोष्टीचा 1000 वेळा विचार करून तुम्ही स्वतःलाच मानसिक त्रास देत आहात. माझं काही चुकलं का? मी अजून काय करायला हवं होतं? या विचारांमुळेच तुमचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला आहे. तुम्ही स्वतःवरच संशय घेऊ लागला आहात. तुमच्या आजूबाजूला असलेल्या काही लोकांनी प्रेमाचा आणि काळजीचा खोटा मुखवटा घातलेला आहे. खूप सारे मुखवटे घातलेले लोक आहेत तुमच्या आजूबाजूला आणि त्यामुळे तुमच्या ऊर्जेचे शोषण होत आहे. हे लोक समोर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या ऊर्जेचे आणि भावनांचे शोषण करत आहे. तुमची एनर्जी ड्रेन करत आहेत हे लोक. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि भावना अशा ठिकाणी वाया घालवल्या आहेत जिथे तुमची लायकी फक्त एका पर्यायासारखी ठेवली गेलेली. विश्वाचा संदेश असा आहे की आता या ऊर्जा शोषकांपासून लांब राहा. एनर्जी वॅम्पायर्स आहे ते. स्वतःला दूर करा. यांनी तुम्हाला पर्याय म्हणून ठेवलेले आहेत, सेकंड ऑप्शन म्हणून. एखाद्या खेळण्याप्रमाणे. ज्या नात्यात तुम्हाला मान नाही तिथे थांबणे म्हणजे स्वतःचा अपमान करणे होय. स्वतःचा कचरा करून घेणे होय. तुम्ही शरीराने वर्तमानात आहात, पण तुम्ही खरं सांगायला झालं तर तुम्ही भूतकाळातील आठवणींच्या मानसिक पेढीमध्ये बसलेले आहात. शरीर इथे, पण आत्मा तुमचा भूतकाळात फिरतोय. तुमचे मन मात्र अजूनही भूतकाळाच्या विशिष्ट क्षणावर किंवा एका व्यक्तीवर तुमचा जीव अडकून पडलेला आहे. आता सुद्धा त्या व्यक्तीने दिलेली जखम किंवा तो नकार तुम्ही पचवू शकलेला नाही आहात. तुम्ही मनाच्या कोपऱ्यात अजूनही खोटी आशा बाळगून आहात की कदाचित काहीतरी पलटेल, काहीतरी बदलेल सिच्युएशन. हीच ती बेडी आहे जिने तुमचे पाय जखडले आहे. जोपर्यंत तुम्ही जुन्या आठवणींचे प्रेत पाठीवरून खाली उतरत नाही ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवी सुखाची पाठ होऊच शकत नाही. गमवण्याची भीतीविरुद्ध मुक्त होण्याची ओढ आहे तुम्हाला. तुमच्या सध्या एका विचित्र विरोधाभास सुरू आहे. एकीकडे तुम्हाला सगळ्या त्रासातून, नात्यांमधून आणि बंधनातून मुक्त पण व्हायचे, स्वच्छंदी जगायचं आहे, पण दुसरीकडे मी एकटा किंवा एकटी पडलो तर काय होईल, माझा आर्थिक काय होईल, या भीतीपोटी तुम्ही त्याच जुन्या कुजलेल्या परिस्थितीला घट्ट धरून ठेवलेत. तुम्हाला एकीकडे ते पाहिजेल पण आणि नाही पण पाहिजेल. तुम्ही सुखापेक्षा दुःखाची जास्त जुळून घेतलेले आहे. हा तुमचा कम्फर्ट झोन आहे ना, सोडल्याशिवाय तुम्हाला तुमचे खरे सामर्थ्य कळणार नाही. या सगळ्या अंधारास रात्रीचा शेवट एका अत्यंत तेजस्वी दिवसाने होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्यात एक दुर्गेसारखी, एक करारी राणीसारखी ऊर्जा, राजासारखी ऊर्जा सुप्त अवस्थेत आहे. हे पुरुष जरी रिडिंग बघत असेल तरी तुमच्यामध्ये दुर्गा मातेसारखं, एक राणीसारखी ऊर्जा निर्माण झालेली आहे. जेव्हा तुम्ही रडणे किंवा स्वतःला दोष देणे बंद कराल, तेव्हा तुमच्यातील ही अग्नी जागी होईल. तुम्ही केवळ या दुःखातून बाहेर पडणार नाहीत, तर एक अत्यंत स्वतंत्र, ग्लॅमरस, आकर्षक आणि यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध कराल. ज्या लोकांनी तुम्हाला रडवले तेच लोक उद्या तुमच्याकडे पाहण्यासाठी तरसतील तुम्हाला. असा मोठा बदल होणार आहे. तुमच्या या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि नशिबाचा मार्ग मोकळा करण्यासाठी 3 अत्यंत प्रभावी उपाय आणि गुप्त आध्यात्मिक उपाय सांगत आहे, ते नीट समजून घ्या. पहिला उपाय म्हणजे भावनिक बंधनं तोडणे, द कोट कटिंग रिच्युअल. तुम्ही अजूनही भूतकाळातील एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जेशी मानसिकदृष्ट्या जोडलेले आहात, हे तर मला स्पष्ट दिसते, ज्यामुळे तुमची ऊर्जा पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे. रात्री झोपण्यापूर्वी काय करा, 5 मिनिटे डोळे बंद करा. मनात विचार करा की त्या व्यक्तीकडून तुमच्याकडे येणारे सर्व ऊर्जेचे दोर, एक अशी दोरी आहे तुमच्यामध्ये, दोघांमध्ये एनर्जी कोड्स, ते एका कैचीने असे कापले जात आहे, ते तिच्याकडे रिटर्न जात आहे तो धागा. असं इमॅजिन करा. मनातल्या मनात म्हणा, मी तुला मुक्त करत आहे आणि स्वतःलाही या बंधनातून कायमचे मुक्त करत आहे, असं व्हिज्युअलाइज करा. परिणाम काय होणार, तर हा विचार तुमच्या मनातील सुप्त अस्वस्थता, दुःख आणि पश्चाताप हळूहळू पूर्णपणे नष्ट करेल. हील होणार तुम्ही. तुमचं पूर्ण शरीर शांत होईल.
चंद्राची ऊर्जा संतुलित करणे दुसरा उपाय, मून एनर्जी क्लिन्झिंग. या रीडिंगमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव जास्त दिसत आहे, जो मानसिक ताण आणि रात्रीची झोप न येण्याचे मुख्य कारण आहे तुमचं. उपाय काय करा, दररोज रात्री एका तांब्याच्या किंवा काचेच्या पेल्यात पाणी भरून ते घराच्या अशा खिडकीत किंवा बाल्कनीत ठेवा जिथे चंद्राचा प्रकाश पडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अनाशी पोटी म्हणजेच उपाशी पोटी ते पाणी प्या. यामुळे काय होईल परिणाम, तुमचा मानसिक गोंधळ कन्फ्युजन संपेल, मन शांत होईल आणि दोन पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय घ्यायचा आहे याची स्पष्टता तुमच्या बुद्धीला मिळेल. तुम्हाला सध्या प्रॉब्लेम होत आहे ना, दोन पर्यायांमध्ये तुम्ही अडकलेला आहात. तुम्हाला दोन परिणामांमध्ये तुम्हाला कळत नाही कुठला चूज करू मी मार्ग. यासाठी तिसरा उपाय म्हणजे अंतर्गत अग्नी आणि आत्मविश्वास जागृत करते, द फायर अवेकनिंग. तुमच्यातील सुप्त राहण्याची ऊर्जा जागी करण्यासाठी तुम्हाला शरीरातील अग्नितत्व वाढवावे लागणार, जेणेकरून गमावलेली शक्ती परत येईल. तो उपाय काय करायचा आहे, दररोज संध्याकाळी घरामध्ये किंवा देवारात कापूर आणि लवंग एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात आणि विशेषतः तुमच्या बेडरूममध्ये पसरू द्या. यामुळे काय होईल, तुमच्या भोवती असलेले नकारात्मक विचार आणि ऊर्जा शोषक म्हणजे एनर्जी वॅम्पायर्स लोकांचा प्रभाव नष्ट होईल. तुमच्यात एक नवा आत्मविश्वास कॉन्फिडन्स निर्माण होऊन तुम्ही स्वाभिमानाने उभे राहाल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.